तुला नाही जमणार. हे 4 शब्द काही लोकांना तोडतात आणि काही लोकांना घडवतात. आजची गोष्ट आहे त्या क्षणाची, जेव्हा एखाद्याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तू स्वतःवर ठेवला. आदित्य, साधा मुलगा, साधं घर, मोठी स्वप्न. रात्रीचे 11 वाजलेत. टेबलावर मार्कशीट पडलेली. फेल. बाहेरून वडिलांचा आवाज. तुला इंजिनिअरिंग नाही जमणार. तुझ्यात ती कॅपॅसिटी नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणाले, नॅशनल कोडिंग कॉम्पिटिशन आहे. फक्त टॉप विद्यार्थी भाग घेतील. आदित्य, तू प्रयत्न करू नकोस. क्लासमध्ये हलकंसं हसू. त्या क्षणी आदित्यच्या मनात एक आग पेटली. मी नाही करू शकत. ठीक आहे, पाहूया. रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास, कॉफीचे कप, एरर मेसेज, डिलीट, रीराईट, ट्राय अगेन. डोळे लाल झालेले. मित्र पार्टी करतायत. आदित्य लढतोय. जेव्हा तुला सांगितलं जातं कर, तू विरोध करतोस. पण जेव्हा सांगितलं जातं तुला नाही जमणार, तुझा आत्मसन्मान जागा होतो. यालाच म्हणतात रिव्हर्स सायकॉलॉजी. स्पर्धेचा दिवस. मोठा हॉल. घड्याळाची टिक टिक. पहिल्या 20 मिनिटातच कोड फेल. आदित्यच्या मनात आवाज घुमू लागतात. तुला नाही जमणार. तुझ्यात ती क्षमता नाही. त्याचा हात थरथरतो. क्षणभर तो हार मानतो. अचानक तो डोळे बंद करतो. मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. मी कोणाला सिद्ध करायला इथे आलोय? त्यांना की स्वतःला? तो खोल श्वास घेतो. आज मी जिंकणार, कारण मला जिंकायचं आहे. टायपिंगचा वेग वाढतो. कॅमेरा स्क्रीनवर. फायनल रन. 3 सेकंदांची शांतता. सक्सेस! रिझल्ट लागतो. पहिला क्रमांक. आदित्य देशमुख. हॉलमध्ये टाळ्या. घरी परतल्यावर वडील शांतपणे म्हणतात, मला वाटलं नव्हतं तू करू शकशील. आदित्य हलकंसं हसतो. तुम्ही म्हणालात म्हणूनच केलं. पण यावेळी त्याच्या आवाजात अहंकार नाही, फक्त आत्मविश्वास आहे. रिव्हर्स सायकोलॉजी. लोक तुझ्या अहंकाराला चिथावतात. तुला सिद्ध करायला भाग पाडतात. तू जिंकू शकतोस, पण लक्षात ठेव, इंधन शब्द देतात, पण दिशा तू ठरवतोस. जेव्हा पुढच्या वेळी कुणीतरी म्हणेल, तुला नाही जमणार, हस आणि स्वतःला विचार, मला खरंच काय हवं आहे?